टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट भू भू भाई भू भाई भू भाई भू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी टीसी. वाटतं ना आता पायलट हीच तर माझी गंमत आहे. कपडे कुठलेही घाला, दिसतो मी फक्त निलेश साबळेच. तर काय ना, मी आज टीसी आहे तेव्हा सगळ्यांचेच पासेस वगैरे काय असतील, तिकीट वगैरे सगळे जपून ठेवा. मी चेक करणार आहे कारण मी घेऊन आलो तुमच्यासाठी कॉमेडीची लाफ्टर एक्सप्रेस, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फोन 1 खाप. काय म्हणता, ट्रेन लगेच सुरू करू? अहो असं कसं, 2 प्रवासी महत्वाचे राहिलेत ना, परीक्षक आपले, त्यांना घ्यायचं आणि लगेच जायचं पुढे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणुकाजी शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच आपल्या ट्रेन मध्ये बसलेल्या आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा. जोरदार टाळ्या. आणि स्वागत करूयात फर्स्ट क्लासचं तिकीट काढून सिंहासनावर बसलेल्या सिंहासनाधीश जोडीचं. आणि स्वागत करूयात विदाऊट तिकीट असल्यामुळे बाकड्यावर बसलेल्या आपल्या बाकडाधीश जोडीचं. तर आज तुमच्यासाठी एक धमाल सरप्राईज आहे, कारण आज या परिवारामध्ये झी मराठीवरच्या आभास हा या सिरियल मध्ये कलाकार येणार आहेत. जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी. सिरियलचं नाव जरी आभास हा असलं तरी हा भास नाहीये. सगळेजण खरंच इकडे आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात माया देशमुख हे पात्र साकारणाऱ्या सुचित्रा बांदेकर. जोरदार टाळ्या. निशिकांत देशमुख हे पात्र साकारणारे मिलिंद फाटक. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर आर्याचं पात्र साकारणारी अपूर्वा नेमाळेकर. अर्जुन साकारणारा चैतन्य चंद्रात्रे आणि मनीष साकारणारा संकर्षण कराडे. जोरदार टाळ्या सगळ्यांच्यासाठी. तर सगळी टीम इकडे आलेली आहे. आम्हाला खूप आनंद झालाय. आणि आता सगळ्या टीमच्या वतीनं सुचित्राजी, मी तुम्हाला विचारतो, इकडे येऊन कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. हे फूबाई फूचं 3रं पर्व आहे, पण रोज एक नवीन एपिसोड आपण बघतोय, याचाच नेहमी हे अनुभव येत असतो. मार्गदर्शन तर इतकं उत्तम मिळतं की हे सगळे कलाकार खूप लकी आहेत की आपण जे करतोय ते बरोबर आहे का चूक आहे ते इतक्या उत्तम माणसांकडनं त्यांना ऐकायला मिळतं. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि इवन आम्ही सगळेजण खूप लकी आहोत की आज आम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलोय. क्या बात आहे. आणि आता मी सगळ्यांनाच विनंती करतो की प्लीज आपण समोर स्थानापन्न व्हा आणि सगळी मजा लुटा. जोरदार टाळ्या. आपले परीक्षक पण तयार आहेत. काय म्हणता आजी? हा, आता ट्रेन सोडायची वेळ आहे. लोकनाट्य म्हटलं की गण आला, नंतर गवळण आली आणि नंतर आली धमाल बतावणी. तर अशीच मॉडर्न बतावणी घेऊन आता इथे 2 मित्र येतात. बघूयात ते काय बाता करतायत एकमेकांशी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या पहिल्या चॅलेंजर जोडीचं, जी तुम्हाला चॅलेंज करणार आहे सतीश तारे आणि भालचंद्र कदम. जोरदार टाळ्या. ये दोस्ती हम नहीं भूलेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ते हा इथं भुसकारते आहे कर. काय गाडी घेऊन किती लांब आलो, लगीन बिगीन झालं, खुश आहे, त्याच्या गप्पा मारायला आपण, तू काय बोलायला तर नाही रो. अरे खुश आहे ना मी. हा, काय बायको काय म्हणते, कशी? अरे मस्त सुंदर. कशी काय मिळाली सुंदर तुला बायको? नाही म्हणजे बुद्धिमत्ता आणि सौंदर्य एकत्र नांदत नाही म्हणतात ना, म्हणून म्हणलं. अरे योगा योग. अरे योगा असणार रे. तुझा संसार चालणार तुझ्या सौंदर्यावर आणि बायकोच्या बुद्धिमत्तेवरती. नाही बाकी उत्तम चालेल. उत्तम उत्तम. गाडी घेतली, गाडी सायकल नव्हती ना तुझ्याकडे सायकल? 4 व्हीलर गाडी घेतली. काय सांगतोस गाडी? ऑटोमॅटिक गाडी. गाडी ऑटोमॅटिक 10 बटनांची. पहिला बटन दाबलं दाबलं की असं खट 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 खट
सगळे दरवाजे उघडतात. हा 1 2 3 4 5 6 दरवाजे उघडतात. हा मग असे कसे 6 दरवाजे गाडी? ऑटोमॅटिक गाडी हा, हा, काय किती सांगतो? मर्जी किती दरवाजे उघडतात ना अरे आपल्या. क्या बात आहे. गाडी automatic. ऑटोमॅटिक. पुढे 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 बघ, दुसरं बटन दाबलं दाबलं. का असं फटकन एक नाजूक हात येतो. आह, हा हातात रुमाल असतो आहा. आणि आपलं तोंड पुसतो. ओहो. की थोबाड गोर पान. हा? अरे गाडी ऑटोमॅटिक आहे, माझं थोबाड ऑटोमॅटिक आहे का? बरं झालं तुझं तुला कळलं ते. हा, मग? पुढे सांग. पुढे काय होतं हा. माहिती? तेच बोलताना आपल्याला असं बोलत, हा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, हे या रावजी तुम्ही बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मारजी, हे बसा भाऊजी, हे बसा भाऊजी, हो, हो. हे बसा भाऊजी. हो. अरे बसलो ना गाडी येतात तर गाडी सुरू तर होती की आधी? होती की? हा, हा. अरे तिसरं बटन दाबलं हा, हा. त्या गाडी बोलती, कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. शाबास. कोणी बसलं तरी हेच गाणं म्हणते. हेच गाणं म्हणते. मग आपण सांगायचं काय ते? मच्छी मार्केट. मच्छी मार्केट. हा. पण तिथे लय गर्दी असते ना गाड्या. अरे मग त्याच्या आईला ऑटोमॅटिक गाडी आहे ना. हा. हा? मग चौथं बटन दाबायचं, लगेच गाडी म्हणती, ए मच्छी का बाने, मच्छी आणि बाजू होता मच्छी का बाने, मच्छी का, ए, चल बाजू. सगळं असे बाजूला होतात, गाडी आपली निघून जाते. हा हा शाबास. हा, पण खड्डे बिड्डे लय असतील ना तिथं. अरे मग 6वं बटन आहे ना याड्या, ऑटोमॅटिक गाडी आहे ना. हा, हा, हा. 6वं बटन हा. दाबलं की आपले रस्ते फचक 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 फच फच बुजून जातात. ते रस्ते खड्डे बिड्डे बुजतात बुजून सगळे. जातात आणि- आणि रस्ते असे स्लायडिंग सारखं, म्हणजे कसं माहिती का, बर्फाची लादी कशी हा, हा. तशी गाडी स्लिंग चालेल चालेल. अरे गाड्या हे सगळं करताना ते गाडीचं टायर पंक्चर बिंक्चर झालं तर? अरे त्याच्या अरे मारू नका ना. ऑटोमॅटिक गाडी आहे ना. 7वं बटन कशाला आहे? कशाला आहे? 7वं बटन दाबलं हा हा का काय होतं? काय? 7वं बटन दाबलं हा का डायरेक्ट गाडी सुरू होती. हा डायरेक्ट गाडी सुरू होती, डायरेक्ट खड्डे बुजवत आगे पुढे 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 जाती. हा तशीच पंक्चर गाडी पुढे पंक्चर जाते. पुढे जाती. पंक्चर आणि गाडी पुढे. नंतर काय होतं माहितीये का, हा. एक टायर असं नवीन बाहेर येतो. तो टायर नवीन बाहेर आल्यावर जुन्या टायरला बोलतो, तुझी जाम फाटलीये, तू रिपेअर करून. त्या टायरच्या ट्यूब बद्दल एवढं बोलतो तो. टायर बोलतो. ऑटोमॅटिक गाडी. गाड्या काय माणूस आहे गाड्या तू? हा? मग तो टायर आपला रिपेअरला गॅरेज मध्ये निघून जातो. आहा. आपण निघून जायचं. अरे टायरची वाट नाही बघायची. हा ऑटोमॅटिक गाडी का नाही, हा. आपण थांबायचं नाही. तो रिपेअर झाल्या टायर परत शोधत शोधत गाडीला इकडे येतो. हा आणि त्या टायरला म्हणतो, काय? यू आर टायर. इंग्लिश बोलतो. हा तू बाजूला हो, मी तिकडे लागतो. हा मग तो लागतो, गाडी परत घेते. बात. त्या घरला निघून. क्या बात आहे आहे. का नाही? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. चल निघतो आता मी. अरे काय निघतो? हे तू अरे राहिलीत ना 2 बटन. अजून 2 बटणं आहेत. ती विचारलीच नाही तू. ती 2 बटणं काय करतात? ती 2 बटन शोची 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 बटणं आहेत. अरे काय ऑटोमॅटिक गाडी आहे का हा. नाही, ती बोक उघडी पडतात, ते वाईट दिसतं. मग एकटा जाऊन ते आम्हाला कळलं नाही. अरे जका तिच्या आला. हा, डोकं म्हणतात त्याला. डोकं म्हणतात त्याला. चल मग मी निघतो आता. अरे गाडी. काय काय निघतो काय? तू केवढा श्रीमंत माणूस झाला गाड्या तू आता. यार, नाही नाही जातो कुठे? नको जा. तुझ्या समोर उभं राहायची लायकी नाही माझी गाड्या. ती तर आहे रे. हा? नाही. असं कधी बोललो का मी तुला? हा, मग हा, दोस्त आहे मित्र आहे आपण. का नाही तू? हा, 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 हा. मग सांग ना काय झालं. अरे चला. काय नाही लहानपासून पैशाला मिळावा माझी इच्छा असायची. तुला तर माहिती तट्ट्याखाली सट्टा लावून मी 8 लावत होतो. पत्ते आपली चालू. डाव लागायला तयार नाही. एक डाव लागला ना. हा. अरे मग पैसा आला माझ्याकडं. मग पैसा आलेला आहे. हा. आणि कोलंबियाला गेलो. हा ते तहसीलदारच्या बाजूला कोलमीचं दुकान आहे ती. कोलंबिया विकतात तिथे नाही गेलो. मग? शहराचं नाव आहे कोलंबिया. हा तर देव कोलंबोला गेलो. कोलंबो. आता तू कोलंबी बोला ना, असं काय करतो? तू लक्षात ठेव ना. गेलं कोण होतं? तू मग कोलंबिया तर कोलंबिया. हा, काय हा. हा तर कंबोडियात गेलो तो.
तर तिथं माझ्या डोक्यात आयडिया अशी आली हा. की आपल्या महिला वर्गाला मदत करणारं काही एखादं यंत्र मिळते का बघा हो. हा. मग तिथं यंत्र मला मिळालं नाही म्हणून माझ्या स्वतःच्या स्पेशल डोक्यानं मी घरामध्ये यंत्र बनवलं. अच्छा. मटन चिकन बनवण्याचं यंत्र. अरे महिला वर्गाला केवढा त्रास होतो. आपण पाहुणेरावळे घरामध्ये आणतो, मित्रमंडळी घरामध्ये आणतो, त्यांचे कार्यक्रम चालतात आणि बिचारा महिलांना मग ते चिकन बोकड कापावं लागतं ना. ते यंत्र काम करतं. हा. यंत्र ऑटोमॅटिक केलेलं हा. आहे. हे ऑटोमॅटिक यंत्राला घेऊन तुला बोकड आवडतं का चिकन आवडतं? बोकड बोकड. शाबास. हा. मग यंत्र घेऊन बोकड जिथे मिळते तिथं जायचं. हा. ते बोकडाकडे बघतं यंत्र हा. आणि त्या बोकडाला फक्त सांगायचं असतं यंत्राच्या कानात 15 किलोचं बोकड. लगेच ते असं बघतं आणि बोकड दिसलं म्हणते ए यू कम हिअर. बोकड आता पहिल्या नंबरचं बटन दाबायचं. पहिलं बटन दाबल्यानंतर पुढचं शटर चरकन वर जातं. एवढा आवाज येतो. हो. जुने. जुनं कशाला पत्र्याचं आहे ते शटर. तर ते शटर वर गेल्यानंतर ते बोकड आतमध्ये कोंबायचं असतं. का स्वतःहून जात नाही बोकड? बोकड ऑटोमॅटिक नाही, मशीन ऑटोमॅटिक आहे. ते आतमध्ये घालायचं. लगेच टर्कन शटर बंद होतं की बटन नंबर 2 दाबायचं की आतून एक कोयता बाहेर येतोय. कोयता मशीनच्या बाहेर येतो. बाहेर कशाला मारायला, आतल्या आत बाहेर येतोय. लगेच खट 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 तुकडे 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 तुकडे. मशीनचे तुकडे. अरे मशीनचे नाही का धड्या, आतमध्ये कोण गेले, बोकड गेला ना, त्याचे तुकडे होतात ते. हा मग आणि बटन नंबर 3 दाबलं की लगेच नाही 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 तू नीट लक्षात घे ना. तिसरं बटन दाबलं की लगेच ऐक ना किती घाई तुला. थांब ना, थांब जरा, काय होतं बघ तर मशीन काय बघ. तिसरं बटन दाबलं की अच्छा अच्छा अच्छा. बोकड शॉर्ट सर्किट. अरे हे काय शॉर्ट सर्किट नाही गाड्या, फोडणी दिली जाते आतमध्ये. मग सगळे तयार होतं आतमध्ये. मागच्या बाजूला छोटस शटर आहे ते असं नाही, ते असं नाही नाही ते असं टर्कन वर जात. एवढंच आवाज मागच्या बाजूच आहे ना. आवाज महत्वाचा नाहीये, त्यातून डिश बाहेर येतात. डिश सगळ्या माहितीये आणि बसलेल्या सगळ्या लोकांना डिश देतात. मटन किमा, मटन मसाला, मटन कबाब, मटन हद्दी सगळं दिलं जातं. ठराविक टाइमिंग नंतर सगळ्या डिशेस गोळा केल्या जातात आणि छोट्याशा त्या टर्क वाजणाऱ्या थटर मधून पुन्हा आतमध्ये जातात. बटन नंबर 6 दाबलं की लगेच डिशा, ज्या डिशा त्यानं दाखवल्यात त्या डिशांनी आत त्या येतात. ते यंत्र बोलवतो ए डिशा कम हिअर. ती डिशा आतमध्ये घुसल्या, साफसूफ होतं आणि शेवटचं बटन नंबर 7 दाबलं रे दाबलं की आतमध्ये कापलेलं बोकड इकडनं बाहेर पडून थँक्यू असं म्हणतं बाहेर चरायला निघून जातं. पटल असं सांग ना. बघा डोकं फिरलंय का. जर बटन दाबल्यावर खड्डे बुजतात तुझ्या गाडीतून तर माझ्या यंत्रातून बटन दाबल्यानंतर जिवंत बोकड बाहेर पडायला हरकत काय मला सांगे. अरे मी तुला शेंडी लावली. त्यालाच मी नीट बांधून ठेवलं तर तुझ्या बापाचं काय गेलं मला सांगे. तुमच्या ह्या बतावणीतल्या बाता आम्हाला फार आवडलेल्या आहेत. बघूयात परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. हा ऍक्ट कोणी लिहिलंय? तुम्ही स्वतः लिहिलंय? कमालीचा लिहिलंय तुम्ही. फॅन्टॅस्टिक. तुमच्या लिखाणासाठी एकतर जोरदार टाळ्या. वा, कीप इट अप. वा. निर्मितीताई. तुम्ही दोघं काय सुटला होतात आज, धमाल चालली होती तुमची. ऑल द बेस्ट. आणि आता बघूयात प्रेक्षकांच्या समोर काही पाहुणे सुद्धा बसलेले आहेत. त्यापैकी मिलिंदजींना मला विचारायचं की तुम्हाला ही बतावणी कशी वाटली? अफाट अफाट ऍक्ट होता. अफाट ऍक्ट. म्हणजे मला जर का निर्मिती त्यांसारखा चॉकलेट देण्याचा अधिकार असता ना तर मी एक नाही अख्खा बॉक्स तुमच्यावर उधळला असता. सुपर. क्या बात आहे. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे आणि किती गुण देत आहेत ते. 9 गुण दिलेले आहेत त्यांनी. वा. रेणुकाताई. 9+1 साऊंड इफेक्ट साठी. 10 पैकी 10. वा. निर्मितीताई. प्रेक्षकांबरोबर 9 गुण दिलेले आहेत. तेव्हा अशीच धमाल बाता मारत राहा, बाता करत राहा आणि आम्हाला हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज.
फुबाई फूच्या मंचावरती आता एकच प्याला नाटकातला सुधाकर येणार आहे. बराच सुधारलाय म्हणे तो आता. बघूयात त्याच्यामध्ये काय काय सुधारणा झालेल्या आहेत आणि सिंधू त्याला काय सांगते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. दारुडे इतके की आता दारू झाली महाग, दारू इतकी महाग, दारू इतकी महाग की वाटे सोडून द्यावी आज, की वाटे सोडून द्यावी आज, की वाटे सोडून द्यावी आज. दो घूट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. सुधा करा रे सुधा करा. सिंधू 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 सिंधू. काय पिताय? हा शिवांबू. सी बाबू सी. सुधार करा स्वतः सुधार करा असं सतत सांगत असते, तरी सुद्धा सकाळ सकाळ खंबा काढून म्हणजे ग्लास भरून शिवांबू पिता तुम्ही. कुठे फेडाल ही सगळी पाप? अरे सुरा कुठाय? आता का जीभ कापणारच की का? तो सुरा नाही, ती सुरा जी पेलर जीभच नाही, हातपाय देखील लडखडायला लागतात वेळ आल्यावर. ती सुरा घ्या सुधा करा. सुरा धरा आणि उडवा. घ्या उडवा. ही आनंदच्या नावाने वैभवच्या नावाने. तशी उडवा नाही, आणा या ठोका बजाव. नको नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तू कितीही आग्रह केलास तरी मी मदिरेच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. मदिरा म्हणजे काय मी आहे जराही स्पर्श करणार नाही असं सांगायला? मी माझ्या व्यसनांपासनं वचनांपासनं तळीराम मात्र तिळ मात्र ढळणार नाही. पण मी आता तुम्हाला ढवळणार आहे. मी काय पिटलंय का? विनोद करताय, विनोद कुठे करताय आता? हा पिठलं कसलं साधं अळूचं फतफद आहात. कशी पाजूया फद्याला, कशी पाजूया फद्याला, कशी पाजूया फद्याला, फद्याला फद्याला फद्याला. सिंधू 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 सिंधू. अरे कसले तुम्हाला दारिद्र्याचे डोहाळे लागले ते? लागू देत किमान ते तरी डोहाळे लागू देत नाही का? काय बोलतेस काय तू? ते सोडा, साधं एखादं लफडं तरी करा की नाही? बरं ते सोडा, दोघांमध्ये भांडण लावता येईल? भांडण नाही नाही नाही. अहो ते तरी बघा, मांगल्यांकडे लाख लाख रुपयाच्या सुपाऱ्या मिळतात भांडण लावायच्या. मंगले नाही, हे मला जमणार नाही, कारण मी सभ्य राहायचं ठरवलंय सतीश तारेंसारखं. काय दळभद्री लक्षणं सगळी तुमची. आता यात माझा काय दोष? दोष? सिंधू सिंधू. दोष तुमचाच आहे सगळा. सिंधू तुमच्यासारख्या निर्व्यसनी माणसाबरोबर लग्न केलं. अरे छळ छळ मांडला माझा तुम्ही. सिंधू तुमच्यासारख्या सुसंस्कृत सभ्य माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा मी तोडणकर, तारे, मांगले आणि इंगळे यांच्या साक्षीनं काय जीव नाही का देईन ही मी चालले. नाही नाही सिंधू थांब थांब. सिंधू थांब थांब. सिंधू थांब थांब. तिथे थांब. दे ती बाटली मला इकडे. प्या प्या. प्रभू अजी रमला मनी तोषला, प्रभू अजी रम रम रमला मनी तोषला, प्रभू अजी रम 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 मध रमला मनी तोषला, प्रभू अजी झोपला मनी तोषला. अशी बायको कुणालाही मिळू नये अशी सगळ्यांची इच्छा असेल. बघूयात मग ही जोडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की एकच प्यालाचं हे पण रूप कधी बघायला मिळेल म्हणून. त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचा ऍक्ट होता आणि तुम्ही दोघांनी ऑफकोर्स खूप चांगला केलात, प्रश्नच नाही. टप ॲज ऑलवेज. निर्मिती जाईल. खूप छान होते दोघेही असंच करत राहा. खूप छान झाला ऍक्ट. ऑल द बेस्ट. छान कमेंट्स मिळालेले आहेत आणि आपल्याकडे सुचित्रा बालनेकर आलेले आहेत. मला त्यांना विचारायचं की त्यांना ही सिंधू आणि सुधाकर कसे वाटले. फंटॅस्टिक, खूपच मजा आली.
आणि बघूया तुमच्या ऍक्टचा नशा परीक्षकांवर किती चढला, किती गुण देणार. 9 गुण दिलेले आहेत त्यांनी. निर्मिती जाई 8 गुण. वा. रेणुकाताई 9 गुण. अशीच धमाल करत राहा, सगळ्यांना चॅलेंज देत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज जोरदार टाळ्या. आता घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ तिकीट. अरे तू तर माझ्या लाईफचा वाटोला केला. वाटोला सर्कल केला. हा, तेव्हा तुझा किंग सर्कल झाला. चला अख्ख्या बेडवर एकटा किंग सर्कल सारखा पडते आणि मला बिचारायला गेम्स कॉर्नर सारखा पडून राहावा लागतो. ठीक आहे. तुमचं शिक्षण किती झालंय? 10वी 10 वाजेपर्यंत. म्हणजे कसं झालं, 8 वाजता बाबांनी माझं नाव शाळेत घातलं, 8:30 वाजता गुरुजींनी माझं नाव घेतलं, 9 वाजता मी गुरुजींचं नाव घेतलं, 9:30 वाजता आई आली, म्हणाली तू आपल्या घराण्याचं नाव काढशील, म्हणून 10 वाजता बाबांनी शाळेचं नाव काढून टाकलं. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ तिकीट. लग्न झालं की नॉर्मली सगळेच जण जातात हनीमूनला. जास्तच प्रेम असेल तर सेकंड हनीमूनला. पण आता येणारं कपल आहे ते एकदा दोनदा नाही तर अनेक वेळा हनीमूनला गेलंय, पण फळ काही मिळालेलं नाहीये. ते पुन्हा एकदा चाललेत हनीमूनला. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संतोष पवार आणि किशोरी आंबे. आवाजी जल्दी चलना, हनीमून में जरा संभलना. हाँ बड़े धोखे है इस राह में. बाबाजी जल्दी चलना. साहेबजी मला पाहिजे हो शिरेन. आणि आम्हाला हबी. अरे हबी तो कसा येईल, त्याचा बॅकग्राऊंडच वाजवला नाही. ए दिकरा तू बॅकग्राऊंड वाजव ना. आवाज. ए घ्याला गांडा. ए शाला एंट्रीचा म्युझिक वाजवते की एक्झिटचा म्युझिक वाजवते? अबे 2 मिनिट चुप बेश है, जरा इंट्रोडक्शन करून देते. साहेब जी हूँ रोशन बाटलीवाला. मारो एड्रेस है 202 कॉमा, सेकंड फ्लोर कॉमा, दारूवाला मेन्शन कॉमा, बाबाजी कॉलनी शॉमा, तर दादर वेस्ट कॉमा, कौश पूर्ण. आणि हूँ कोण छू? मारा बायडी. हा शिरेन. अरे न्यू शिरीन थिएटर. अरे हा माझ्या घरच्या होम थिएटर छे. फिरू नको, लागू नको, चिडू नको ने. अरे नाही मी चिडते नाही, मी हनीमूनचा फील घेते. जो आपण हनीमून हॉटेल मध्ये पण आला. ते फिरत एवढा गावामध्ये आला, इथे दम लागला. अरे व्यू जो हॉटेल मध्ये व्यू મને જોવા દે. જો અરે કેટલા કલરફુલ સ્કાય છે. કલરફુલ સ્કાય. બ્લુ. અરે આજો માઉન્ટેન જો માઉન્ટેન મને જોવા દે. અરે આ તો માઉન્ટેન માંથી વચ્ચોવચ્ચ લીકેજ થાય છે. એ ગાંડી, અરે આ ધબધબા છે. એ ધબધબા એ ધબધબાच्या પાછળ જો ને બ્લેક એન્ડ વ્હાઈટ રેનબો છે. બ્લેક એન્ડ વ્હાઈટ રેનબો. એ મને જોવા દે. એ આજો એ મને જોવા દે. આજો અરે મને જોવા દે ને. અરે આજો अरे काय आजो आईच्या घोजो. चला आजो करते, मला काही दाखवू दे नाही. तू परत जर अशा करेल ना, माझ्या सगळ्या नाव आणि पत्ता तोंडपाठ सांगेल. मारो नाम छे रोशन बाटलीवाला. मारो एड्रेस છે 202 कॉमा, सेकंड फ्लोर कॉमा, दारूवाला मेन्शन कॉमा. अरे હવે શું शिरीन. अरे तू तर माझ्या लाईफचा वाटोला केला. वाटोला सर्कल केला. हा, तेव्हा तुझा किंग सर्कल झाला. चला अख्ख्या बेडवर एकटा किंग सर्कल सारखा पडते आणि मला बिचारायला गेम्स कॉर्नर सारखा पडून राहावा लागतो. ठीक आहे, मग आता त्या बेडवर एकलाच पड. मी जाते एकलीच हनीमून करायला. मी पण एकलाच हनीमून सेलिब्रेट करते. अरे जा. मुझे ना अब याद आ तू. मुझे भी भूल जाने दे. हाँ, जा मुझे ना अब याद आ तू. जा मुझे ना अब याद आ. शिरीन. रोशन.
बघूयात तुमचा आगळा वेगळा हनीमून कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुका ताई, तुम्ही दोघांनी खरंच ते सगळ्या ज्या लकबी असतात पारसी लोकांच्या त्या अगदी हुबेहूब केल्यात. खूप छान एफर्ट होता. सो आय जस्ट से कीप इट अप. थँक्यू. निर्मित ताई, संतोष खरंच छान दिसताय तुम्ही. कपल, एक पारसी कपल अप्रतिम वाटताय तुम्ही. पंचेस मिसिंग होते जरा ऍक्ट मधून. काय काय प्रॉब्लेम झाला? बेटर लक नेक्स्ट टाइम. येस, बेटर नेक्स्ट टाइम. ऑल द बेस्ट. वा. आणि आता प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात बघूयात. किती गुण देणार? 8 गुण दिलेले आहेत त्यांनी. रेणुका ताई 9 गुण. वा. निर्मिती ताई एक एक्स्ट्रा तुमच्या वेशभूषेसाठी 9 गुण. तो संगीता मॅमला आणि प्रशांतला. वा. तेव्हा पुढेही तुम्ही अशीच धमाल करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. तर आर्या, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल आणि मालिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांग. व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर आर्या आणि अपूर्वा एकसारख्याच आहेत. जशी मी तिथे सिरियलमध्ये आहे तशीच मी खऱ्या आयुष्यातही आहे. फार बोलकी आणि अशीच मस्तीखोर जशी मी ॲक्च्युअल लाईफमध्ये आहे. आणि सिरियलचं म्हणायचं झालं तर पहिलाच अनुभव आहे माझा ॲक्टिंगमध्ये. फार मजा येते. सगळेच कोऑपरेट करतायत. तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल अशी मी अपेक्षा करते. वा. तेव्हा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी फुबाई फूच्या सगळ्या टीम तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तर तुम्ही बघायला विसरू नका आभास हा झी मराठीवर. आणि आता कॉमेडीच्या ट्रेंड मध्ये घ्यायचा एक छोटासा ब्रेक, म्हणजे छोटासा हॉल्ट. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रोक बॉन्ड रेड लेबल फुबाई फू. 2 फुल 1 हाफ. बरं, तुमच्या आवडी निवडी? आवडीचं म्हणाल तर आजवर मला खूप सगळे आवडले. आणि निवडीचं म्हणाल तर मला कोणी निवडतच नाही. नाही, ते म्हणत नाही मी. तुम्हाला आवडतं का? आवडतं मला ना. मला खायला खूप आवडतं. खूप खायला आवडतं. मला खायला खूप आवडतं. आणि जेवायला 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 असे करत करत 17 रिटेक झाले होते डॉक्टर साहेबांचे. तोपर्यंत माझं ते बाळ होतं ते इथून इथे लागत होतं माझ्या. आणि मी खरं खरं रडायला लागले होते तोपर्यंत. माझं ग्लिसरीन वगैरे सगळं गेलं. मी जाऊ दे ग्लिसरीन नको, चाल खाली रडते. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फुबाई फू. 2 फुल 1 हाफ. अवंतिका मालिकेच्या भरघोस यशानंतर मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी बऱ्याच वर्षांनी एकत्र येणार आहेत एका नवीन मालिकेतून. सतीश राजवाडे दिग्दर्शित गुंतता हृदय हे. तेव्हा बघायला विसरू नका. 27 जून पासून रात्री 10:30 वाजता झी मराठीवर गुंतता हृदय हे. आणि आता खरंच ज्यांचं हृदय एकमेकांमध्ये खूप गुंतलेलं आहे, लवकरच त्यांना लग्न करायचं अशी इच्छा म्हणण्यापेक्षा ती आता त्यांची गरज बनलेली आहे, असं एक कपल इकडे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. शोधू मी कशी कुठे प्रिया तुला. शोधू मी कशी कुठे प्रिया तुला. या मुन्नीच्या आयुष्यात आजपर्यंत 19 तरुण तिला पाहून गेले. आणि आज येणार तो विसावा. तो घेईल माझ्या आयुष्यात विसावा. ही मुन्नी लग्न करण्यासाठी तळमळते. कुणीतरी या रे, कुणीतरी या. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मुन्नी ने मुझे गार्डन में बुलाया है. देखो देखो वो आ गया, वो आ गया. मुन्निका, सासूबाई, तुम्ही एकट्याच आलात? मुलगी नाही आली बरोबर? अहो असं काय करताय? माझं लग्न कुठे झालंय अजून? म्हणजे लग्न न होताच मुलगी झाली? अहो मीच ती मुन्नी मुलगी. मुन्नी मुलगी? मुलगी मुन्नी. मुलगी मुन्नी? मीच ती कुमुन्नी. कुमुन्नी. कुमारी मुन्नी विवाह इच्छुके. अच्छा. आपण कोण? मी कुस उजवे. याचीच तर मी वाट बघत होते. हो
मी स उजवे. अगं बाई माझं टिंब आहे का? हो मी कुमार सदाशिव उजवे. माझं डावं उजवं काही नसतं, माझं सगळं काही सरळ असतं. मी एक प्रांजळ माणूस आहे. तुमच्यासारख्या प्रांजळ माणसाची मी इतकी वर्ष वाट पाहते. तुम्ही आला आणि माझ्या अंगावर रोमॅन्टिक भरायलं. यांना रोमांच म्हणायचंय, सामावून घे. माझ्या मनीचा मोर असा पिसारा फुलवून नाचू लागला. बाई तुमचा मोर आवरा, त्या पिसाराचा पसारा आवरा. त्या मोराचा पिसारा आवरा. मग कसा काय वाटला माझा मोर? मोर? अहो बाई, माझं लग्न झालं नसलं तरी पेंग्विन आणि मोर यामधला फरक मला कळतो. तुमच्या अपेक्षा काय? देखो मैंने देखा है ये एक सफेद फूलों के शहर में घर अपना क्या समा है तू कहाँ से आई 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 तू बाबा. मध्ये टिंब आहे. फुलों के शहर में काय म्हणताय तुम्ही? माझा मीरा रोडला 232 स्क्वेअर फूटची एक खोली आहे, तिथे आई आहे. चला. आई आहे, बाबा आहे आणि तुमच्या अपेक्षा खूप आहेत, त्यामुळे तुमचं माझं जमणार नाही. मी निघतो. न जाओ सैया छुड़ा के भैया कसम तुम्हारी मैं रो पडूंगी. हो तुम्ही पडलात तर कितीला पडेल माहितीये का तुम्हाला? और मैं आज भी पडी हुई चीज नाही उठाता. नाही तर तुमचं शिक्षण किती झालंय? 10. 10वी? 10 वाजेपर्यंत. म्हणजे कसं झालं, 8 वाजता बाबांनी माझं नाव शाळेत घातलं, 8:30 वाजता गुरुजींनी माझं नाव घेतलं, 9 वाजता मी गुरुजींचं नाव घेतलं, 9:30 वाजता आई आली, म्हणाली तू आपल्या घराण्याचं नाव काढशील, म्हणून 10 वाजता बाबांनी शाळेचं नाव काढून टाकलं. तुमचं शिक्षण कसं? मैं अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानू ना. ओ ओ ओ मेरा दिल ना छोड़ो. ओ ओ ओ मेरा दिल ना तोडो. चला म्हणजे आपला जोडा अगदी जोडा मारण्यासारखा झालेला आहे. असं काय करता? लक्ष्मी नारायणासारखा शोभून दिसेल. आता दुसरा पुढचा प्रश्न मला सांगा, तुम्हाला जेवण येतं? हो 5 मिनिटात येतो. 5 मिनिटं? कसं काय? म्हणजे काय, मला भूक लागली ना की मी अशी हॉटेलमध्ये फोन करते, ऑर्डर करते आणि 5 मिनिटात जेवण येतं. तुमचं जेवण येतं? बरं तुमच्या आवडी निवडी? आवडीचं म्हणाल तर आजवर मला खूप सगळे आवडले आणि निवडीचं म्हणाल तर मला कोणी निवडतच नाही. नाही ते म्हणत नाही मी. तुम्हाला आवडतं काय? आवडतं मला ना, मला खायला खूप आवडतं, खूप खायला आवडतं, मला खायला खूप आवडतं आणि जेवायला 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 जेवायला. नाही ते तुमचा एकंदर देखावा बघता कळते आम्हाला किती आवडतं तुम्हाला, पण ते पचवायला तुम्ही. क्रिकेट नाही. हो अच्छा गोट्या. हो गोट्या अशा खेळ. भवरा. हो तुम्ही काय खेळता की नाही? अय्या मी खेळते ना. हो बॅडमिंटन. मी दमलोय. शी दमलात तुम्ही? हो. बरं ठीक आहे, मी प्रश्न विचारते. विचार. तुम्ही नोकरी काय करता? ओळखा बघू. क्ल्यू द्या ना. अत्यंत कठीण क्ल्यू देणार आहे मी. ओ गॉड शिट. डाकिया डाकलाया डाकलाया डाकिया डाकलाया डाकलाया. शी तुम्ही पोस्टात काम करता? चूक. मी कुरिअर बॉय आहे. अगं माझे बॉय. तू पोस्ट म्हणतेस? मी कुठल्या पोस्टवर आहे माहितीये का तुला? 3,500 रुपयात अख्खं कुटुंब पोचतो. 3,500 तर माझा सकाळचा नाश्ता होईल. दुपारच्या जेवणाचं काय? मी ओव्हरटाईम करेन. रात्रीच्या जेवणाचं काय? रात्री सोसायटीच्या गेटवर वॉचमन म्हणून उभा राहील. शी सकाळ दुपार रात्र तुम्ही काम करणार? अहो मग घरी कधी येणार? सकाळी. दूधवाला भैया बनून? भैया बरोबर. आणि आल्यावर लगेच आणि कपडे काढून लगेच आंघोळ करणार आणि परत कामावर जाणार. सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात से लेकर सुबह तक, सुबह से फिर शाम तक मैं काम करूंगा. मी गायचं हाय हाय ये मजबूर
पल है तड़पाए, तेरी 2 टकिया की नौकरी के मेरा लाखों का सावन जाए। ए हाय हाय ये मजबूरी, ए डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डांग डिंग डांग डिंग। हा सावन कोण? सावन कोण? नाही. मी इथे रात्र रात्र दिवस दिवस राबून पै कमवतो आणि तू त्या सावन बरोबर झुमतेस. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, सावन ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का सावंतच का? नहीं, कह दो कि ये झूठ है, माझं सावंत बरोबर काही लफडं नाहीये. अरे हटा सावन की घटा. मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स पाहिजे. डिवोर्स नाही ओ टिंबक उजवे, अजून आपलं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्ही घटस्फोटाच्या कसल्या वार्ता करताय हा? आणि गाण्यातल्या सावनला सावंत समजून बायकोवर संशय नसतो घ्यायचा. अहो लग्न म्हणजे 2 मनांचं मिलन. लग्न म्हणजे 2 फुफ्फुसाच्या आत कब झालेला का? 2 फुफ्फुसाच्या आत एक हृदय असतं, त्या हृदयाची धडकन. लग्न म्हणजे एक अतूट नात, लग्न म्हणजे प्रेम, लग्न म्हणजे विश्वास, लग्न म्हणजे जिव्हाळा, लग्न म्हणजे रथाची 2 चाकं. लग्न म्हणजे रथाचं चाक अडकलेलं दिसतंय, ते अडकलेलं चाक दुसरं ढकलायचं. कळलं. मला माझी चूक कळली. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ. 8, 9, 10 काय माग द्यायची ते द्या लवकर आता. वा, तुम्हा दोघांची जोडी तर जमलेली आहे आणि ते बघूयात ही जोडी जी जमलेली आहे ती कशी वाटते आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. नाईस ऍक्ट, कीप इट अप. निर्मितीताई. मी खरं सांगू का, स्क्रिप्टचं कुठलंही पाठबळ नसताना तुम्ही दोघांनी अक्षरशः उचलून धरलात आहे. काय एनर्जी दोघांनी लावली होती. गाणी दोघे छान म्हणत होतात, नाचतही छान होतात. तुम्ही तुमचं काम चोख पार पाडलं. ऑल द बेस्ट. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि या ऍक्टला किती गुण देतात ते. 9 गुण दिलेले आहे, त्यांना खूप आवडला. रेणुकाताई. मला 9 गुण. वा. निर्मितीताई. 9 गुण. तर तुमची जोडी मिळून अशीच धमाल करत राहा. खूप खूप मजा करा. खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज. तर आज आपल्याकडे भरपूर पाहुणे आलेले आहेत. आभास हा या मालिकेतला अर्जुन आपल्याकडे आलेला आहे. त्यालाच विचारूयात की त्याची व्यक्तिरेखा नक्की काय. दाढी वगैरे अशी वाढवून सगळ्यांना घाबरवतोय सध्या तो, पण नक्की व्यक्तिरेखा काय? दाढी वगैरे जरी वाढवलेली असली तरी व्यक्तिरेखा गंभीर आहे, पण खूप वेळ साथ देईल असं नाहीये. पाहत राहा. काहीच सांगत नाहीस तू आम्हाला? थोडं पण नाही? थोडस सरप्राईज त्याने आपल्याला सुद्धा ठेवलेलं आहे. आणि आता संकर्षण कराडे. मनीष, तुझ्या भूमिकेबद्दल सांग. निलेश, माझी भूमिका ह्याला शोधायची आहे. मी याला शोधणार आहे. अर्जुन यांनी माझे विश्वमोहन सर जे आहेत त्यांच्या बहिणीला पळवलंय. आता ह्याला कसं शोधायची ती जबाबदारी माझ्यावर आहे. आणि इथे येऊन काही बोलायचं झालं तर मला असं घोड्याला जशी झापडं लावतात तशी बोलावं लागेल. या बाजूला प्रचंड अनुभव, दांडगा आणि म्हणजे प्रेमाचा नमस्कार तुम्हाला रेणुकाताई आणि निर्मितीताई. आणि अनुभवानी ज्ञानानी मोठी असलेले हे सगळे स्पर्धक. मी प्रेक्षक म्हणून सगळ्यांना सांगतो की खूप उत्तम हा कार्यक्रम आहे. दोघांनाही तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी सगळ्या टीम तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. आणि आता आमच्या इकडे झालंय असं की 2 जोड्या अशा आहेत ज्यांना समान गुण आहेत आणि आता त्यांना लढायचंय बाकड्यावर न बसण्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. डॉक्टर साहब, ये मुझे क्यों? बेटा, ये जो डॉक्टर साहेब शोधायला लागले. काय शॉर्टकट
पुण्यातल्या मुली नाही का अशा बांधत स्कार्फ वगैरे अशा अशी बांधून एक मुलगी अशी उभी होती बसची वाट बघत अशी. तर तो मुलगा असा तिला बघून अशी शिटी घालत होता. तर ती मुलगीने पटकन असा स्कार्फ खाली केला आणि म्हणली, दादा मी आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ. तर आजच्या भागातली आपल्याला सिंहासनाधीश जोडी तर मिळालेली आहे, कारण त्यांना आज कुणीच चॅलेंज केलेलं नाहीये. त्यामुळे आता 2 जोड्या ज्या आहेत ज्यांना समान गुण आहेत त्यांना मी आता इकडे बोलवणार आहे बाकड्याच्या लढाईसाठी. मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले आणि संतोष पवार, किशोरी आंबिये. जोरदार टाळ्या. खूप जल्लोषात ते आलेले आहेत आणि आता त्यांना प्रयत्न करायचा आहे बाकड्यावर न बसण्याचा. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार ठरलेलं आहे तुमचं? संतोषजी बसू शकता. आणि तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार ठरलेलं आहे, तेव्हा तुम्ही बसू शकता. आणि आता दोघींनाही विचार करण्यासाठी अर्थातच 1 मिनिटाची वेळ आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. निलेश दादा मी तुला आता ना एक विनोद सांगणार आहे मस्तपैकी असा छन 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 असा वारा. बोला. तर एकदा काय झालं माहितीये ना, म्हणजे वर्गामध्ये ना सगळे असे विद्यार्थी बसलेलो होतो आम्ही आणि एक विद्यार्थी असा उशीर आला. तर शिक्षक म्हणाले की का रे तुला उशीर का झाला? तर तो म्हणाला, नाही सर ते आपला चंदू आहे ना, तर चंदूचे 5 रुपयाचा असं कॉईन होता, तो हरवला होता. मग म्हटलं, तर शिक्षक म्हणाले की अरे त्याचा कॉईन हरवला होता ना, मग तू कशाला उशीर आलास? तर नाही तो कॉईन शोधत होता ना. अरे तो कॉईन शोधत होता, तू का उशिरा आलास? नाही गुरुजी मी त्या 5 रुपयाच्या कॉईनवर पाय देऊन उभा होतो. आणि एकदा काय झालं माहितीये का, मी बस स्टॉपवर असा उभा होतो ना, तर तिकडे ना एक मुलगा असा ना एका मुलीला बघून शिट्टी घालत होता. आणि त्या मुलीनं असा स्कार्फ वगैरे असं पुण्यातल्या मुली नाही का अशा बांधत स्कार्फ वगैरे अशी बांधून एक मुलगी अशी उभी होती बसची वाट बघत अशी. तर तो मुलगा असा तिला बघून अशी शिट्टी घालत होता. तर ती मुलगीने पटकन असा स्कार्फ खाली केला आणि म्हणली, दादा मी आहे. तर माझे 2 विनोद सांगून संपलेले आहेत आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव मागण्यासाठी. आणि आता 1 मिनिट पण संपलेला आहे. दोघींना इकडे मी बोलवतोय. जोरदार टाळ्या. चला मग पहिला मान तुमचा. मी माझ्याबरोबर घडलेला एक किस्सा सांगते. एका शूटिंगला गेले होते मी. एड्सची डॉक्युमेंटरी होती आणि एक सीन असा होता की डॉक्टर समोर बसले आहेत. ते बुजुर्ग आर्टिस्ट होते, मोठे आर्टिस्ट होते. तर ते समोर बसले आहेत, पण फंबल काय कोणाकडनंही होऊ शकतं. तर त्यांचा डायलॉग असा होता की मी त्यांना विचारते, ये मुझे क्यों असं. आणि तितक्यात ते मुलाला थोपटते वगैरे. तर डॉक्टर म्हणतात, बेटा ये जो HIV के जीवाणू है असं. आणि त्यांचं भलं मोठं ते HIV जीवाणूवर लेक्चर होतं. 17 रिटेक झाले होते डॉक्टर साहेबांचे. तोपर्यंत माझं ते बाळ होतं ते इथून इथे लागत होतं माझ्या. आणि मी खरं रडायला लागले होते तोपर्यंत. माझं ग्लिसरीन वगैरे सगळं गेलं. मी जाऊ दे ग्लिसरीन नको, चाल मी खरी रडते. डॉक्टर बेटा ये जो HIV के फोकाणू है हे झाल्यानंतर मूल रडायचं, आणखीन रडायला लागलं, पकड आणि पाठी बघितलं तर कोणी नव्हतं. तर यांनी तर त्यांच्या आयुष्यातला खरा खुरा किस्सा सांगितलाय. भार्गवी, याचं उत्तर आता तुम्हाला द्यायचं. प्रेमाच्या वेगवेगळ्या भाषा हिंदी गाण्यांमधनं आणि काळाप्रमाणे कशा बदलत गेल्या हेच मला दाखवायचंय. अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा बोलपट सुरू झाले आणि गाणी सिनेमांमध्ये यायला लागली तेव्हा गाणी कशी होती. मैं बन की चिड़िया बन में बन डोलू रे, मैं बन का पंछी बन में बन डोलू रे. थोडा
थोडा काळ अजून पुढे गेला. थोडा हिरो बोल्ड झाला, थोडी हिरोईन बोल्ड झाली. हा छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा, आहा हा धोखा जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा, आहा छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा. काळ अजून थोडा पुढे गेला. तो पुढे गेल्यानंतर तर गाण्यांमध्ये शिव्या घाणेरडे शब्दच यायला लागले. कमबख्त इश्क है जो सारा जहां है वो, किंवा आपण बोला तू मेरी लैला वो बोली फेकताय साला क्या आतिक्य खंडाला. थोडक्यात काय, गाणी बदलत गेली पण प्रेमाची भावना पूर्ण आपल्या गाण्यांमध्ये व्यक्त होत राहिली. थँक्यू सो मच. दोघींनी एकमेकांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. पण आता प्रश्न पडलाय परीक्षकांच्या समोर की कोण बसणार बाकड्यावरती. सगळा निर्णय तिकडे आहे आता. हे मेरे साथ क्यों. निर्णय तयार आहे. कोण बसणार बाकड्यावरती. रेणुकाताई. परिपक्व ससा हवा का टेडी हवा. हा आणते हा ससा. कॉमेडीनं खचाखच भरलेली ही सुपर फास्ट ट्रेन घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड रेड लेबल 2x2 2 गोल 1 हाफ.